नमस्कार मित्रांनो. भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आहेत की सर आरटीओ एमए ची परीक्षा एकच होणार का आता? कारण की भरपूर सारं कन्फ्युजन आहे. एमपीएससीने खूप मोठे हिस्टॉरिकल रिफॉर्म्स केले आहेत त्यांच्या परीक्षा योजनेमध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये. तर त्यांनी सांगितलंय की आता सध्या काही ठिकाणी अफवा आहेत किंवा काही ठिकाणी सूत्रांकडून माहिती आहे असे बोलतात लोक की गट क च्या सगळ्या परीक्षा एकच परीक्षेमध्ये होणार आहेत. एकच एक्झाम होणार सगळ्या परीक्षेसाठी. पूर्व नाही, मुख्य नाही, फक्त एकच परीक्षा सगळ्या एकत्र होतील आणि एकच एक्झाम कंडक्ट होऊन मेरिट लिस्ट वरती फायनल सिलेक्शन होणार. तर हे शक्य आहे का? प्लस हे आरटीओ एक्झामला पण लागू असणार का? हे भरपूर मुलांचे प्रश्न आहेत आणि भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत. कारण की भरपूर 1 वर्षापासून 2 वर्षापासून काही विद्यार्थी तयारी करतात आणि काही विद्यार्थी तयारी लागणार आहेत. तर सर मला तयारी लागायचं तर कसं लागायचं आहे? कारण की मागणी पत्र गेलेलं आहे. मागणी पत्र एमपीएससी कडे पोहोचलं पण आहे. मागे मागणी पत्र गेलं होतं एवढी माहिती होती. परंतु आता त्यांच्या बुलेटिन मध्ये मागणी पत्र त्यांच्याकडे प्राप्त झालेलं आहे 461 जागाची. ह्या पण क्लॅरिटी आलेली आहे. त्यामुळे जागा तर 100% येणार आहेत आणि 461 म्हणजे एक सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे आतापर्यंतची 2017 सोडली तर. तर मित्रांनो, मग आता आम्हाला तयारी करायची तर कोणत्या पद्धतीने तयारी करावी? इतक्या वर्षांत जाहिरात येणार आहे आणि एमपीएससी मध्ये सगळे कन्फ्युजन सुरू आहे. सर तयारी कशी करावी? काही मुलं जी तयारी करतायत त्यांना डिमोटिवेशन फील होते आहे. सर आम्ही कसा आता अप्रोच ठेवावा? आम्हाला सिलेक्शन पाहिजे तर ठीक आहे, परीक्षा 3 महिन्यानं हो, 4 महिन्यानं, 5 महिन्यानं हो. आम्ही आमची कन्सिस्टन्सी, आम्ही आमचं डिसिप्लिन सोडणार नाही, आम्ही आमची तयारी सोडणार नाहीये. पण आता फक्त हा एकच प्रश्न आहे की आम्ही अप्रोच कसा असावा? तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचा अप्रोच काय असावा याबद्दल सगळं तुमचे डाऊट क्लिअर करतो आहे. विथ प्रूफ तुम्हाला काय म्हणजे लॉजिकल काय गोष्टी होऊ शकतात एमपीएससी कडनं, काय एमपीएससी करू शकते, काय पॉसिबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आणि मोस्ट प्रॉब्लेम अशाच गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, मी ह्या व्हिडिओ सुरुवात करतो त्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. आपण ऑफलाईन बॅचेस सुरू करतो आहे नाशिक, संभाजीनगर, पुणे तिन्ही ठिकाणी. प्लस ऑनलाईन बॅच पण आपली 10 तारीख ते 14 तारीख पर्यंत डेमो लेक्चर चालतील आणि 14 तारीख पर्यंत 15 तारीख नंतर काय होतं बॅच मध्ये लेक्चर सुरू होतील. तर ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅच दोन्ही सुरू होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचं ते ऑफलाईन करू शकतात नाशिक, संभाजीनगर आणि पुणे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यातही भरपूर विद्यार्थ्यांची इंग्लिश मीडियमची डिमांड आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमची बॅच हवी आहे, इंग्लिश मधलं कंटेंट असेल, मराठीमध्ये डिलिव्हरी असेल आणि तुम्हाला नोट्स त्यामध्ये इंग्लिश मीडियमच्या असतील, तर ज्याही विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमची बॅच असेल तीही पण सोबतच सुरू होत आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा, इग्नाइट अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला जी बॅच परचेस करायची ती बॅच घेऊ शकता. ऑफलाईनला इन्क्वायरी करू शकता आणि ह्या बॅचच्या काही डेट्स आहेत की त्या बॅच कधी कधी सुरू होत आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर सुरुवात झाली मित्रांनो 5 मे पासून. आपण मुद्द्यावरती येऊ आता. सुरुवात 5 मे पासून झाली आहे. जवळपास 553 संवर्ग जे आहेत ह्या संवर्गांमध्ये बदल करण्यात आले. तसे टोटल 650 पेक्षा जास्त पोस्ट आहेत आणि त्या सगळ्या पोस्ट मध्ये काय झालं, त्यातल्या 553 पोस्ट मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर ह्या जो काही 2023चा 24ची जी आर होती की बाबा एमपीएससी कडे सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा, गटकच्या परीक्षा, टीसीएस, आयबीपीएस घ्यायची, त्या सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे घ्याव्या. कारण की तिकडे नॉर्मलायझेशन आणि थोडेसे लीक फ्रॉड होण्याचे चान्सेस होते आणि झालेत काही. तर त्या थांबवण्यासाठी सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत आणि एमपीएससी आता ती परीक्षा पद्धती कशी घ्यावी यावरती काय चालू आहे त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग सुरू आहे. अजून त्यांनी कोणताही निर्णय दिलेला नाहीये, कोणतीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली नाही की पूर्व परीक्षा होणार, मुख्य होणार, का फक्त पूर्व होणार, की पूर्व मुख्य इंटरव्ह्यू होणार. इंटरव्ह्यू कोणकोणत्या पोस्टला असणार आहे, कोणत्या पोस्टला असणार, त्यांनी ते क्लॅरिटी केलेली आहे. आता हे जे आहे गट अ आणि गट ब राजपत्रित राज्यसेवेच्या ज्या पोस्ट आहेत, ह्या राज्यसेवेच्या पोस्ट बद्दलची माहिती आहे. ह्या ठिकाणी आधी 6 पोस्ट होत्या, नंतर 18 पोस्ट दिल्या आहेत. याच्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये. फक्त आपल्याला परीक्षा योजना कशी येऊ शकते एमपीएससीची त्याच्यासाठी मी रेफरन्स म्हणून तुम्हाला हे सांगतो आहे. त्यामध्ये बदल काही झाले नाही, फक्त 18 नवीन पोस्ट काय झाले त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि त्यांची आता 2 वर्ष आधीच रिफॉर्म झाले आहेत. पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू असे 3 परीक्षा आधी पण होतं तेच, परंतु यांनी यावेळेस काय मुख्य ही कन्व्हेन्शन केली आहे युपीएससीच्या लेवलवरती. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या, पूर्व परीक्षेमध्ये एकच नोटिफिकेशन निघते राज्यसेवेचं. त्यात गट अ आणि गट ब चे जे राजपत्रित पदांच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट त्याच्यामध्ये आहेत. मग त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट म्हणजे तुम्हाला डेप्युटी कलेक्टर, नंतर डीवायएसपी, बीडीओ, तहसीलदार, ह्या अशा काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. प्लस सोबत तुम्हाला टेक्निकल ज्या पोस्ट आहेत, एडब्ल्यूच्या पोस्ट, नंतर AE1 च्या पोस्ट ज्या राजपत्रित आहेत त्या, नंतर AE2 ची राजपत्रित पोस्ट. तर ह्या ज्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मधल्या एमपीएससीच्या महाराष्ट्र सर्व्हिसेसच्या पोस्ट, प्लस ऍग्रिकल्चरच्या ज्या कृषी अधिकारीच्या पोस्ट, प्लस तुम्हाला फॉरेस्टच्या पोस्ट, ह्या सगळ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल साठी एकच नोटिफिकेशन निघते. पूर्व परीक्षा एकच होते आणि मुख्य परीक्षा काय होतात वेगवेगळ्या होतात. एवढं तुम्ही लक्षात घ्या. नंतर मी तुम्हाला याचा रेफरन्स आपल्या पोस्टला देतोय. ठीक आहे. प्रिलिम एकच, मेन्स वेगवेगळ्या, नोटिफिकेशन एकच, कट ऑफ वेगवेगळे. ठीक आहे. आता हे आले गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील वर्गीकरण. ह्यामध्ये काय केलं त्यांनी, तिकडे काय केलं त्यांनी, तिकडे कॅटेगरी ठेवली, तिकडे एकच कॅटेगरी ठेवलेली आहे.
टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची एकच कॅटेगरी, एकच नोटिफिकेशन, एकच पूर्वपरीक्षा. ह्या ठिकाणी काय केलं त्यांनी, 2 कॅडर केले आहेत, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर आणि एक टेक्निकल कॅडर. ह्यामध्ये काय केलं त्यांनी, जवळपास 17 गट केले आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये आणि 29 गट केले आहेत टेक्निकल मध्ये आणि टोटल आहेत 46 गट. ठीक आहे. ह्यामध्ये 1 आणि 2 कॅडर केले आहेत. जसं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये काय केलं त्यांनी, तलाठी सारख्या पोस्ट, गट क सारख्या पोस्ट, गट क मधले टंकलेखकच्या पोस्ट आहेत त्या, नंतर भांडारपाल, नंतर कालवा निरीक्षक, नंतर ज्या नॉन टेक्निकलच्या सगळ्या क्लरिकल पासूनच्या ज्या टेक्निकल पण त्यातल्या पोस्ट आहेत त्या, ज्याला क्वालिफिकेशन हे एनी ग्रॅज्युएट लागते. त्यांनी भरपूर ठिकाणी केले एनी ग्रॅज्युएट जे क्वालिफिकेशन आहे ते केलंय ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे. आणि तांत्रिकसाठी जे 29 गट आहेत, तांत्रिक मध्ये काय केलंय, मेकॅनिकलच्या पोस्ट, इलेक्ट्रिकलच्या पोस्ट, सिव्हिल, नंतर ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी, नंतर अकाउंटंट, ह्या ज्या भरमसाठ पोस्ट आहेत, फॉरेस्ट याच्या अग्निशामकवाल्या, जेवढ्याही काही तांत्रिक कोर्सेस आहेत, आरोग्य विभागाच्या पोस्ट, ह्या सगळ्या पोस्ट काय केल्या त्यांनी तांत्रिक घटकामध्ये गेल्यात. मग तांत्रिक मध्ये काय झालंय, टोटल 29 गट पडल्यात. म्हणजे या गट मध्ये पण काय, सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक गट आहे. ठीक आहे. म्हटलं मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन नंतर देतो तुम्हाला. पहिले आता याच्या आपण ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल चलू. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्हची गट क आणि गट ब च्या साठी एकच परीक्षा होऊ शकते का, तर ह्यामध्ये काय हे शक्य आहे का, तर शक्य आहे, होऊ शकते. कारण की सगळ्यांना क्वालिफिकेशन काय आहे, एनी ग्रॅज्युएट. एनी ग्रॅज्युएट मध्ये सगळे लोक काय शिकले आहेत, जे मेन टोटल क्वालिफिकेशन त्यामध्ये सगळे विषय आपण शिकलेलो आहे आणि सगळ्यांना कॉमन अभ्यासक्रम देऊ शकतात ते. म्हणजे टंकलेखकसाठी सेम, नंतर ऍग्रिकल्चरचे ऍग्रिकल्चर तलाठीचे पोस्ट, नंतर ग्रामसेवकच्या पोस्ट असतील किंवा तुमच्या टंकलेखकच्या पोस्ट असतील, ह्या सगळ्यांसाठी काय करू शकतात ते, एकच अभ्यासक्रम देऊन त्याच्यामध्ये एकच एक्झाम. जसे की पहिले व्हायचे तलाठीमध्ये करायचं मराठी, नंतर इंग्लिश, GS GK आणि मॅथ्स आणि रिझनिंग, हे 4 घटक राहायचे. 4 घटक 25 मार्कांना असायचे, टोटल 100 मार्क. आणि जवळपास ज्याही नॉन टेक्निकल पोस्ट आहे त्यांना सगळ्यांना हाच सिलेबस असायचा. मग आता क्वालिफिकेशन सारखं, अभ्यासक्रम सारखा आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट, मग ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या परीक्षा का बरं, म्हणून एमपीएससी काय केलं, त्याच्यासाठी एकच परीक्षा घ्यायची आहे. मग ही एकच परीक्षा यांच्यासाठी पॉसिबल आहे सगळ्यांना. त्या आधी पण त्या परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच होता आणि आताही तो सारखा करू शकतात ते. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेसाठी त्यांना एक ऑप्शन आहे. परंतु सगळ्यांची चर्चा आहे की एकच परीक्षा होऊ शकते, तर होऊ शकते त्याच्यामध्ये एकच परीक्षा. परंतु मी सांगत नाही की सध्या एकच होणार म्हणून, कारण की एमपीएससी काही क्लॅरिफिकेशन दिलं नाही आणि मला लॉजिकली वाटतं की त्यामध्ये पूर्व आणि मुख्य व्हायला पाहिजेत आणि होतील त्या मराठी मुख्य आणि पूर्व, कारण की संख्या खूप असणार आहे. त्यामुळे चाळणी परीक्षा असणं आवश्यक आहे. जर का 10 लाख 20 लाख फॉर्म येत असेल एखाद्या परीक्षेसाठी, तर त्या ठिकाणी चाळणी परीक्षा ही आवश्यक असते आणि एमपीएससी नेहमी 10,000च्या वर ज्या ठिकाणी अर्ज येतात त्या ठिकाणी चाळणी परीक्षा घेत असते. तर ह्या ठिकाणी चाळणी परीक्षा व्हायला पाहिजे. गट क मध्ये पॉसिबल आहे सिंगल एक्झाम घेणं पण. ठीक आहे. 10 लाख जरी आले, तलाठीला मागच्या 14 लाख खर्च होते, एकच परीक्षा घेतली होती, 56 शिफ्ट मध्ये परीक्षा आली होती आणि एकच याच्यामध्ये त्यांनी केलं होतं. फक्त नॉर्मलायझेशन वगैरे केलं होतं, पण ते नॉर्मलायझेशनचे घोर झाले, नंतर प्रायव्हेट सेंटरवरती एक्झाम झाल्या, तिथे घोटाळे झाले, म्हणून त्या परीक्षा एमपीएससीकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. आता त्या परीक्षेची पद्धती कशी राबवते एमपीएससी ते आता बघावं लागेल आपल्याला. परंतु आता आपला महत्वाचा मुद्दा आहे ते टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये. आता आपली जी परीक्षा आहे RTO AMVI ची, आपण खास जो व्हिडिओ बनवतो त्यासाठी, ही RTO साठी ही परीक्षा आहे टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये आणि आपली परीक्षा आहे गट क मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काही गट ब मध्ये पण काही परीक्षा आहेत. गट ब मध्ये ज्या WRD JEE मेकॅनिकलचीच आहे, ही मेकॅनिकलचीच पोस्ट आहे, ही गट ब मध्ये आहे. प्लस WRD ची जी सिव्हिलची आहे, इलेक्ट्रिकल आहे, नंतर WRD झाल्यानंतर WCD आहे, PWD आहे, नंतर ITI इन्स्ट्रक्टरच्या पोस्ट आहेत. पुन्हा ITI इन्स्ट्रक्टर मध्ये मग इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, फिटर, टर्नर, जेवढे त्यांचे ट्रेड्स आहेत त्या वेगवेगळे आहेत. प्लस कृषी सहाय्यक अधिकारी आहेत. आता सध्याचे कृषी सहाय्यकला आपण त्यांनी काय केलं, कृषी अधिकारी म्हणून दिले आहेत पोस्ट गट ब आणि गट क च्या. पुन्हा आणखीन त्यांनी ज्या अकाउंटंटच्या पोस्ट आहेत एक तांत्रिक मधल्या, तर ह्या सगळ्या पोस्ट काय केल्या आहेत, ह्या टेक्निकल सर्व्हिसेस म्हणून त्यांनी दिल्या आहेत. ठीक आहे. आता यांच्या आधी परीक्षा काय व्हायच्या, RTO ला पूर्व आणि मुख्य राहायची आणि पूर्वला नॉन टेकचा सिलेबस आता आला होता आणि मुख्यला काय केलं त्यांनी, मेकॅनिकल सिलेबस, ऑटोमोबाईलचा सिलेबस प्लस इन्शुरन्स, टॅक्सेस आणि
मोटर व्हेकल ऍक्ट हा टेक्निकलचा सिलेबस त्याचा. मग त्यामुळे ह्या परीक्षा जर आता एकत्र करतो म्हटलं, मग सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नंतर ऍग्रिकल्चर, नंतर फॉरेस्ट, नंतर फिशरी, अकाउंट, अशा अजून भरमसाठ तांत्रिक संवर्ग आहेत. ह्या सगळ्या संवर्गांना एकच परीक्षा करणं पॉसिबल नाहीये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये सगळे जे संवर्ग आहेत ते सगळे एकत्र करू शकतात, कारण की त्याच्या आधी पण परीक्षा नॉन टेक्निकल व्हायच्या आणि आता पण नॉन टेक्निकल होणार आहे. थोडाफार त्यांच्या पॅटर्न मध्ये बदल होऊ शकते, की गणित बुद्धिमत्ता 50 मार्काला, मराठी 50 मार्काला, इंग्लिश 30 मार्काला, असं काहीतरी बदल करू शकतात ते. परंतु अभ्यासक्रम नाही त्यात चेंज होऊ शकणार. परंतु जर का आपल्या परीक्षा जर एकत्र घेतो म्हटलं तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलला एकच पेपर कसा काढणार? नॉन टेकचा पेपर घेणार आपण. मग नॉन टेकचा पेपर घ्यायचा, मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये ठेवायचा तो संवर्ग पण. तर असं तर काही होणार नाही की नॉन टेकचा पेपर घेणार. मग ह्या ठिकाणी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऍग्रिकल्चर ह्यासाठी तांत्रिक घटक असणं आवश्यकच आहे. अकाउंटंटसाठी, फॉरेस्टसाठी, फिशरीसाठी अजूनही भरपूर संवर्ग आहेत. यासाठी वेगवेगळे तर घ्यावं लागणार आहे. पण मग आता वेगवेगळ्या जर घेणार परीक्षा सगळ्यांसाठी जर आपण वेगवेगळे घेतो म्हटलं तर ह्यामध्ये बघा, ह्या 17 गट जरी त्यांनी वेगवेगळे घेतो म्हटलं, पोस्ट तर वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. 29 गट हे आणि 17 गट हे जवळपास 46 गट होतात. म्हणजे एमपीएससी दर महिन्याला 3 ते 4 परीक्षा एमपीएससी, राज्यसेवा पण आलेल्या आहेत. एमपीएससीला दर महिन्याला 4 ते 5 परीक्षा घ्याव्या लागतील, तर ह्या सगळ्या पोस्ट त्यांच्याकडनं काय होतील, कव्हर होतील याला. आणि सगळं जरी पकड तरी एवढी संडे जरी परीक्षा घेतली तरी पॉसिबल होणार नाही एमपीएससी कडनं. आणि ह्यामध्ये मला वाटतं की लॉजिकल जर बघितलं तर सगळ्या संवर्गांसाठी यांना एकच परीक्षा घ्यावं लागेल, पूर्व परीक्षा. आणि मुख्य परीक्षा वेगवेगळ्या. मुख्य परीक्षेला काय होते, संख्या कमी असते, 5000 6000 परीक्षा असतात. आणि एका दिवशी तुम्ही बाकीच्या सिव्हिलची पण त्या दिवशी घेऊ शकता, मेकॅनिकल त्या दिवशी घेऊ शकता, इलेक्ट्रिकल त्या दिवशी, सगळ्यात ज्या टेक्निकल संवर्ग आहेत त्या एका दिवशी पण परीक्षा ते घेऊ शकतात, फक्त सेंटर वेगवेगळे ठेवून. त्यामुळे लॉजिकली मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलच्या पोस्ट, ह्यामध्ये मेकॅनिकल मध्ये पण WRD JEE आणि RTO ह्या 2 परीक्षा पण एकत्र करू शकत नाहीत, एकत्र होऊ शकणार नाही. कारण की WRD JEEचा अभ्यासक्रम वेगळा आहे, फक्त टेक्निकलचा आहे, तिथे मोटर व्हेकल ऍक्टची गरज नाहीये. आणि इथे RTO ला मोटर व्हेकल ऍक्ट आणि ऑटोमोबाईलचे असणार आहेत. त्यामुळे मेकॅनिकलच्या 2 जरी पोस्ट असतील तरी त्या अशा सोबत करता येणार नाही. कोणत्या करता येतील? WRD, PWD, WCD ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या तिघांनाही आतापर्यंत सारखाच अभ्यासक्रम होता. आतापर्यंत त्या ग्रुप बी मध्येच होत्या आणि सिमिलर अभ्यासक्रम असल्यामुळे तिन्ही पोस्टसाठी एकच परीक्षा घेणं पॉसिबल आहे. अशा ठिकाणी सेम होणार. पण यातच जी टाउन प्लॅनिंगची एक्झाम आहे सिव्हिलची, त्याचा अभ्यासक्रम वेगळा होता. भूकर मापकची एक्झाम आहे ती वेगळी असणार आहे. तर ह्या ठिकाणी जो आहे ना, मुख्य परीक्षा वेगळ्या होणार आणि पूर्व परीक्षांना एकत्र क्लबिंग करता येऊ शकते. तर माझ्या अंदाने एमपीएससी मध्ये जे काही आता बदल झालेले आहेत, टेक्निकल कॅडरसाठी सगळ्या परीक्षांसाठी एक परीक्षा घ्यावं एमपीएससीने, घेऊ शकते. घ्यावं म्हणजे मी नाही आदेश देऊ शकत किंवा मी सांगणार नाही, परंतु पॉसिबिलिटी आहे की त्यांना एकच परीक्षा घ्यावी एमपीएससी साठी प्लस पूर्वसाठी. आणि मुख्यसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेऊ शकतात, जसे की राज्यसेवेमध्ये होते. मी आधीच तुम्हाला सांगितलं राज्यसेवेमध्ये काय होते, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलच्या MESच्या पोस्ट, कृषी अधिकारीच्या ऍग्रिकल्चरच्या पोस्ट, फॉरेस्ट मधल्या पोस्ट, नंतर याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट ज्या आहेत, डेप्युटी कलेक्टर, नंतर DYSP, तहसीलदार, BDO ह्या पोस्ट, ह्या सगळ्या पोस्टसाठी एकच परीक्षा, पूर्व परीक्षा. आणि मुख्य परीक्षा त्यांसाठी वेगवेगळ्या होतात. आणि सेम पॅटर्न इथे ठेवू शकतो. तिथे फक्त तिथे इंटरव्ह्यू असतो, इथे इंटरव्ह्यूची गरज नाहीये, इंटरव्ह्यू होणार नाही इथे. त्यामुळे आपला जो पॅटर्न असणार आहे तो पूर्व आणि मुख्यच. ह्या व्यतिरिक्तही तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, तुम्ही ते सगळे प्रश्न काय करा, कमेंट मध्ये टाका. आणि मी त्या सगळ्या कमेंटच्या तुमच्या प्रश्नांना पुन्हा एक स्पेशल सेशन घेणार आणि त्याच्यावर तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार. तर मित्रांनो, तुम्हाला आता थोडासा डाऊट क्लिअर झाला असेलच की परीक्षा कशी होणार आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घ्यावीच लागेल RTO साठी. आणि त्यासाठी पूर्व परीक्षेसाठी बॅचेस सुरू होत आहेत, मुख्य परीक्षेसाठी पण बॅचेस सुरू होत आहेत. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आणि तुम्हाला अभ्यासाची तयारी ठेवा, खंड पडू नका देऊ, अभ्यास तुमचा वाया जाणार नाहीये. परीक्षा 100% होणार आहे, जागा 100% निघणार आहेत. फक्त मागे पुढे होतील, डिले होऊ शकतो, परंतु तुम्हाला तयारीला पण वेळ लागणारच आहे. जेवढी तुम्ही जास्त तयारी करणार तेवढी सिलेक्शन तुम्ही जास्त प्रॉबिलिटी असणार. तर मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.